आज काय आहे तुमच्यासाठी तुमच्या या स्वामी माऊलींचा सुसंवाद। हा सुसंवाद शांतपणे आणि विश्वासाने ऐकल्यास तुमच्या मनाला स्थिरता लाभेल। आज मी तुम्हाला सांगत आहे की उठा आणि जागे व्हा। ध्येय प्राप्त होईपर्यंत कदापि थांबू नका। तुम्ही माझे प्रिय बाळके आहात, म्हणून तुम्हाला मी एका जिंकलेल्या अवस्थेत पाहू इच्छितो। तुम्ही खूप धैर्यवान आणि बलवान आहात। तुमच्या धैर्यात आणि प्रयत्नात मीच सामावलेला आहे। त्यामुळे यशाच्या बाबतीत हरेल ही भीती बाळगणे तुम्हाला शोभत नाही। मी तुमचा सर्वस्व आहे, तर प्रयत्न तुमचे असू द्या आणि त्या प्रयत्नांना यश देण्याचे काम माझ्यावर सोडून द्या। रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला परिपूर्ण होण्याचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। जर हा तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर आताच कमेंटमध्ये 1 माळ टाईप करा। जीवनात काही समजदार व्यक्तींसोबत काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यासमान आहे। त्यामुळे जर अशी समजूतदार व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल किंवा तुमच्या संपर्कात असेल तर तिच्याशी काही वेळा चर्चा करा। नक्कीच त्यातून तुम्ही समजदारीचे धडे घ्याल। माझ्या बाळांनो, तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात। तुम्ही सर्व काही करू शकता, कारण तुमच्या हृदयात या ब्रह्मांडाच्या चालकाचा निवास आहे। जर खरंच तुम्हाला या तुमच्या स्वामींवर विश्वास असेल तर तुम्ही हो स्वामी असा जयघोष केल्याशिवाय पुढील सुसंवाद ऐकणार नाही। आज तुम्हाला तुमच्या शत्रूंना जर हरवायचे असेल तर फक्त तुमचे मानसिक समाधान हे इतके प्रबळ ठेवा की शत्रूही आश्चर्यचकित झाले पाहिजेत। तुम्हाला लवकरच एका प्रचंड आणि शक्तिशाली दैवी शक्तीचा अनुभव येत आहे। या दैवी शक्तीचा अनुभव घेण्यास ओम स्वामी समर्थ या त्रिदेवाच्या शक्तिशाली मंत्राचा मनातल्या मनात जप करा। प्रिय स्वामींच्या दूतांनो, एक लक्षात ठेवा की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या। जर तुम्ही देवाच्या दरबारात क्षणभर जरी उभे राहिलात तर तुम्ही मुक्ती प्राप्त करण्यास पात्र राहतात। तुम्ही खूप प्रेमळ आणि आत्मसन्मानी आहात। तुम्ही जेव्हा माझ्याजवळ उभे राहता तेव्हा तुमची ही स्वामी आई फक्त आणि फक्त तुम्हाला काय हवे आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे वेदना होत आहेत याचे परीक्षण करत असते। तुम्ही कशामुळे दुःखी आहात त्याचे कारण दूर करण्याचा प्रयत्न ही स्वामी आई करत असते, कारण तुमच्यावर माझ्याशिवाय निस्वार्थ प्रेम अन्य कुणी करू शकत नाही। बाळांनो, मी तुमच्यावर अपार प्रेम करतो। जो अपराध करून मौज मजा करतो त्यांच्यासाठी माझ्याकडे थोडीही जागा राहत नाही। या उलट जो कबाड कष्ट करतो, इतरांशी सदाचाराने वागतो त्यांच्यासाठी माझे हृदय नेहमीच उघडे असते। जेव्हा तुम्हाला सर्व काही संपले आहे असं वाटतं, पण हीच तर खरी वेळ असते बाळांनो तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करण्याची। आज जर तुझे अस्तित्व तुला शून्य वाटत असेल तर त्या शून्यापुढे कोणता अंक लागेल आणि तुझी किंमत कधी वाढेल याचे भान तुला नाही। या स्वामी दरबारात तुमच्या सर्व कर्मांचा जमा खर्च असतो, त्यामुळे नेहमी पुण्याचा बॅलन्स हा जास्त असू द्या। तुमच्यासाठी तुमच्या या स्वामी माऊलींचे एकच अढळ सत्यवचन आहे की कधीही गुरुसेवा ही मेवा मिळवण्यासाठी नाही तर मोक्ष मिळवण्यासाठी करा। आजचा हा सुसंवाद तुमच्यासाठीच आहे, तर तो शेवटपर्यंत ऐकावा
आणि तुमच्या मनाला प्रबळ करा, ही तुमच्या या स्वामींची इच्छा आहे. आज मी तुम्हाला सत्यवचन देत आहे की तुमचे सर्वांचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या पायरीवर आहे. त्यामुळे आता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची चिंता लवकरच संपणार आहे. त्यामुळे आता तुमची आर्थिक खर्चाची चिंता लवकरच संपणार आहे. जे झालं ते झालं. आता जर आपण काही चुकीचे काम केले असेल तर त्या चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर स्वार व्हायला शिका. आता सर्व काही ठीक होईल. बाळांनो, चांगला काळ त्यांच्यासाठीच असतो जो कोणाचेही वाईट व्हावे असा विचार करत नाही. अशा व्यक्तींच्या मदतीला अख्खे ब्रह्मांड येत असते. जर तुम्ही खूप वाईट काळातून जात असाल तर असे समजा की वाईट काळ कधी संपेल याची वाट पाहू नका. हताश होऊ नका. जशी चांगली वेळ थांबत नाही तशीच वाईट वेळही कधीच थांबत नाही. संयम हा तुमच्या तिजोरीत खूप असायला हवा. या कलियुगात कोणतीही गोष्ट मिळवायची म्हणजे त्यासाठी संयम हा असायलाच हवा. माझ्या प्रेमळ बाळांनो, नेहमी भूतकाळापासून शिका आणि वर्तमानात जगा. भविष्याची काळजी करायला मी आहे. ज्याप्रमाणे एखादा पक्षी फांदीवर बसतो परंतु त्याला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून त्याच्या स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. याचप्रमाणे तुम्ही फक्त कष्ट करत राहा. त्यात अपयश येईल म्हणून चिंता करू नका. त्या चिंतेसाठी मी आहे. आपल्या जीवनातील सर्वोच्च सर्वात मोठा दृष्टिकोन निर्माण करा, कारण आपण तेच बनत असतो जसा आपण विचार करतो. ज्यावेळी चुकीचे लोक आपले जीवन सोडतात तेव्हा योग्य गोष्टी घडायला लागतात. बाळा, तुमची ही स्वामी आई नेहमीच तुमच्या दारात बसून तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाला प्रेम आरोग्य देण्यासाठी तयार असते. जर हा आरोग्यदायी आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर आताच या आपल्या स्वामी सुसंवाद भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व आर्थिक सामाजिक गरजा पूर्ण करणे ही माझ्यासाठी एका चुटकीचे कार्य आहे. ज्यावेळी तुमचे प्रारब्ध हे संपुष्टात येतील त्यावेळी तुमची झोळी पूर्णपणे भरून जाणार आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या सत्य वचनावर विश्वास असल्यास स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे असे स्वामींना वारंवार म्हणत राहावे. नेहमी वारंवार मनोमनी स्वामींशी बोलावे, स्वामींशी सुसंवाद साधावा. मग हा सुसंवाद तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टी मला शेअर करा. जर आनंद असेल तर त्या आनंदात मला सामील करा. नक्कीच तुमचा आनंद हा दुप्पट होईल. ज्यांना तुमच्या भावनांची कदर नसते त्यांच्या मागे हिंडणे म्हणजे तुमचा मूर्खपणा आहे. म्हणून जिथे आपल्याला किंमत आहे तिथेच नेहमी टिकण्याचा प्रयत्न करावा. आज फक्त माझ्या प्रिय बाळांनो, मी तुम्हाला मी कोण, माझे काय यावर एक मोलाची शिकवण देतो. ही तुम्ही ऐकल्यास आणि समजून घेतल्यास माझ्या कृपेस पात्र ठराल. मुळात आपल्या मनात कधी मी कोण हा विचार आलाय का? तर नाही. असा विचार चुकूनही कधी आपल्या मनात आलेला नाही. आणि असं जर कोण म्हणत असेल तर तो साफ खोटे बोलत आहे. इतरांची आणि मुळात स्वतःचीच फसवणूक करून घेत आहे असे निश्चित समजावे. कारण सामान्यतः मी कोण म्हटलं की आपले नाव, आपण काय करतो हे सांगतो आणि पुढे मोठ्या प्रौढीने आपण हे केले असे सांगतो. काही जण तर आपले वाडवडील कोण होते हेही सांगायला विसरत नाही.
आपल्या घराचा टेंभा मिरवायची तर ज्याला त्याला सवय असते आणि असा टेंभा मिरवत असताना या साऱ्यांपेक्षा मी कसा वेगळा आहे हे आवर्जून सांगितले जाते. पण मी कोण आणि माझे काय याचा विचार चुकूनही मनात येत नाही आणि येणार तरी कसा, कारण जो तो स्वमध्ये गुंतलेला असतो. मी म्हणजे कोणी सर्वांपेक्षा वेगळा आहे असे ज्याला वाटत असेल आणि ही चूक सामान्यतः प्रत्येकजण करतो. मी म्हणजे फक्त हाडामासाचे शरीर का? त्या शरीरात राहणारा आत्मा जो त्या परमात्म्याचा अंश आहे त्याचे काय? जोपर्यंत त्या शरीराचे चलनवलन चालू आहे तोपर्यंत मी असतो. एकदा शेवटचा श्वास निमला की त्याचे मी पण संपते. तो आहेचा तोच राहतो. मग त्या मीपणाचा एवढा टेंभा कशासाठी? मी असा वागलो, मी असे केले, माझ्यामुळे हे सारे झाले, याला काय अर्थ उरतो? अरे, जे तुझे कधीच नव्हते, जे अशाश्वत आहे त्याला माझे माझे म्हणूनच तू कवटाळत राहतो. जिथे तू असार आहे, तुझी स्वतःची शाश्वती नाही, तिथे तुझे असणार काय आहे? जर हे खरे वाटत असल्यास हो स्वामी हे खरे आहे असे टाईप करा. जगाच्या सारीपाटावरचे तुझे अस्तित्वच मुळी नगण्य आहे. तू या जगात आलास कधी, गेलास कधी याची नोंदही घेतली जात नाही. मग मीचा सोस का, कशासाठी? आणि काळाच्या कसोटीवर कुणाचे अस्तित्व किती दिवस, किती वर्ष टिकते? आज ज्या नावाचा उदय होतो ते नाव कधी विसरण्यात जाते हे कुणालाच कळत नाही. मग या मीपणाची एवढी हौस का? त्यापेक्षा आधी मी कोण हे समजावून घेतले तर खूप बरे होईल. आयनॉक्समध्ये जाऊन फेप्सी पीत सिनेमा बघणे, स्मार्टफोनवर चॅटिंग करणे, आपल्या हुद्द्याचा गैरवापर करणे, सत्तेचा वापर करून आपल्या नातेवाईकांचे उखळ पांढरे करणे यासारख्या आणि इतरही अनेक गोष्टी अगदी सहज शक्य आहे. आणि आपण या साध्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहतही असतो. पण आपल्यातलाच मीपणा शोधणे, त्याला समजावून घेणे हे फार कठीण आहे. त्यासाठी आधी माझे काय या सत्याची उकल करून घ्यावी. सामान्यतः प्रत्येकजण हे आई वडील, पत्नी, मुले, जावई, हे नातू, हा माझा बंगला, ही माझी गाडी, बँकेतला बँक बॅलन्स म्हणत असतो. यातून हे सारे माझे आहे हे दर्शवत असतो. पण मुळात ते त्याचे असते का? कारण जन्माला येणारा जसा एकटाच असतो, उघड्या अंगाने येतो, तसाच इथून जाताना एकट्या उघड्या अंगानेच जातो. माझं माझं म्हणणाऱ्या एकाला तरी कुणी आपल्याबरोबर यातील कुणाला घेऊन जाताना पाहिलं आहे का? तर नाही. ज्यांना तो आपलं म्हणत असतो ते सारं इथंच राहतं आणि तो मात्र निघून जातो. हे वक्तव्य फार हृदयस्पर्शी आहे. मग माझे कुठे उरते? आणि जे मागे राहते ते तरी शाश्वत आहे का? तर तेही नष्टच होणार आहे. कारण ज्याला उगम आहे त्याला लय आहे, हा निसर्ग नियम आहे. मग या साऱ्याला आपण अपवाद कसे असणार? आपण म्हणजे जे माझे म्हणत असतो ती केवळ एक मानसिक भावना असते, मायेचा खेळ असतो. षड्रिपूंनी आपल्याभोवती निर्माण केलेले हे मायाजाल, मोहजाल, आणि यातच आपण गुरफटून जातो. इतके की यातले माझे काहीच नाही हे कधी लक्षातच येत नाही. जेव्हा माझे काहीच नाही हे लक्षात येते तेव्हा या षड्रिपूंच्या बंधनातून मनुष्य मुक्त होतो आणि मी कोण या सत्याला सामोरा जातो. मी कोण नाही तर त्या परमात्म्याचा अंश आहे हे त्याच्या लक्षात येते. आणि हे सत्यच जीवाला शिवाच्या समीप नेते. तो शिवाचा होऊन जातो
आणि शाश्वत सुखाचा आनंद लुटतो. आता हे साध्य कसे करायचे, तर माझे काहीच नाही हे आधी मनाला बजवायचे. एकदा का मनाला माझे काहीच नाही हे बजवले की मीच्या भ्रमातून आपोआप आपण बाहेर पडतो. हे सर्वसामान्यांना शक्य आहे का? नक्कीच. मग आई वडील, बहीण भाऊ, मुलं मुली ही नाती विसरायची का? त्यांना दूर लोटायचे का? तर नाही. तुकाराम आणि ज्ञानेश्वरांचे आदर्श समोर ठेवायचे. संसारात राहूनही ते सर्वांपासून अलिप्त राहिले, पण नात्याचे बंध त्यांनी कधीच तोडले नाहीत. शरीरधारणेने त्यांच्या वाट्याला जी कर्मे आली त्यांनी ती आत्यंतिक निष्ठेने पार पाडली. तुकाराम महाराज होते, ती माऊली होती. आम्हाला हे कसे जमणार असा प्रश्न सर्वांना पडणार. पण एकदा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. जेव्हा तुम्ही स्वामी नाम जपत असता तेव्हा आपोआप तुमच्यातील मीपणा हा कमी होण्यास सुरुवात होते. आपल्या शरीरात जो आत्मा आहे त्याला शोधा. त्याला शोधत असताना तोच आत्मा इतरही वास करून आहे हे ध्यानी ठेवा आणि त्याप्रमाणे आपला आचरण करा. मग मी कोण आणि माझे काय याचे प्रत्यंतर नक्कीच येईल. कारण ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर माऊलींनी पसायदानात स्वतःकडे काही मागितले नसून इतरांसाठी म्हणजे साऱ्यांसाठी त्या विश्वात्मक देवाकडे मागणे मागितले. जाता जाता एक लक्षात घ्या, जो कोणी चुकून किंवा अजाणतेने या स्वामी दरबारात येतो त्याचा स्वामी कधीच हात सोडत नाही. न सोडती तया जया स्वामी घेती हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे स्वामींचे त्रिकालवादी सत्य वचन आहे. आजचा हा स्वामींचा सुसंवाद तुमच्यासाठीच होता. हा स्वामींचा सुसंवाद शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.